शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर टीका केली। आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका दुटप्पी असल्याचं म्हणत त्यांनी टीका केली आहे। तर बांगलादेशी क्रिकेट खेळाडूंना विरोध करायचा, दुसरीकडे खोटं नरेटिव्ह पसरवून मुस्लिमांची मतं मिळवायची। भारतातील क्रिकेट प्रेमींनी आणि मुस्लिमांनी सुद्धा यांचा खरा चेहरा ओळखावा। शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला। धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं, बीसीसीआय भाजपचं आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती, जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधले हिंदूंवर अत्याचार होतोय, तेच बीसीसीआय भाजपचं किंवा भाजप प्रणित बीसीसीआय आता 19 तारखेपासून वाटतं 2 टेस्ट आणि 3 T20 या बांगलादेशबरोबर खेळणार आहे। म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो। आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून, असं समजायचं का? म्हणून आपल्या माध्यमातून मी MEA म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सना खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो की गेल्या 2 महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत, हे MEAने आम्हाला उत्तर द्यावं। बांगलादेशमध्ये काही दिवसांपूर्वी जो उठाव झाला, त्या उठावाच्या वेळेस तेथील हिंदूंवरती अनेक प्रकारचे अत्याचार झाले, स्त्रियांवर अत्याचार झाले, त्यांची आबरू लुटण्यात आली, हिंदूंची देवळं सुद्धा फोडण्यात आली। आता या गोष्टीवरती आदित्य ठाकरे याने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। त्याने मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला एक ट्विट केलंय आणि असं विचारलंय की खरोखर बांगलादेशमध्ये हे सगळं घडलं का? आता त्यांनी क्रिकेटला सुद्धा राजकारणामध्ये ओढायचा प्रयत्न करत आहेत। एकतर महाराष्ट्रामध्ये त्यांनी लोकसभा निवडणुका मुस्लिमांना खोटी भीती दाखवून जिंकल्या आणि आता त्याच मुस्लिमांनी तिथे अत्याचार केले की नाही केले हिंदूंवरती असा प्रश्न जे आदित्य ठाकरे विचारत आहेत त्यांचा मी धिक्कार करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।